शंकरजी, मला एक मुद्दा इथे आपण बेरोजगारीबद्दल बोलत होतो. बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ग्रॅज्युएट झालेले तरुण तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतायत अनेक वर्ष, पण तरीही त्यांच्या हाती ठोस असं काही येत नाही. दुसरा एक मुद्दा आहे नशेखोरीचा. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास तिथल्या तरुणाईला आणि त्या अनुषंगाने महिलांना सुद्धा होताना दिसतोय. यावर ठोस काम अजून तरी गेल्या 20 वर्षात सरकारकडून झालेलं दिसलं नाही. त्याबद्दल नाराजी सुद्धा नितीश कुमारांबद्दल होती. बघा, असं आहे की निवडणुकांमध्ये मुद्दे येतात, मुद्द्यांवरती चर्चा होत असते. बेरोजगारीची चर्चा ही कायमच उत्तर भारतातल्या राज्यांच्या बाबतीत राहिलेली आहे. विशेषतः उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, त्याच्या खालोखाल ओरिसा असेल. बघा, असं आहे की बिहारची परिस्थिती पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपण चर्चा करतो, बिहार साधारणतः 2005 नंतर बिहारची चर्चा व्हायला सुरुवात झाली. बिहारची आजसुद्धा स्थिती काय आहे तर बिहारमध्ये आत्ता ही वीज कायमस्वरूपी मिळायला सुरुवात झाली. बिहारमध्ये आत्ता रस्ते ग्रामीण क्षेत्रापर्यंत पोहोचले. आता बिहारची स्थिती अशी आहे की बिहारमध्ये साधारणतः एकदा दिवस मावळला की बाहेर पडायचं की नाही इथपर्यंत चर्चा व्हायची. यावेळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आत्तासुद्धा तुम्ही उदाहरण देताना अपहरण वगैरे या सगळ्या बाबींची तुम्ही उदाहरणं दिलीत. यावेळेला प्रकर्षानं बिहारमध्ये विकास काय असतो हा दिसतोय. आणि ही बघा, एक कायम ज्या वेळेला निवडणुकीमध्ये याची चर्चा, आता प्रशांत किशोरांचं आपण उदाहरण देत आहात. निवडणुकीमध्ये एखादा मुद्दा मांडणं, त्याच्यावरती जनमानसामध्ये अस्वस्थता तयार करणं हे काही खूप मोठं काम नाही आहे. निवडणुकीमध्ये सगळं चालतं. जनता या गोष्टीचा विचार करत असते की याचा एंड कुठे होणार आहे, हा माणूस मला काय देणार आहे. एक तुम्ही चर्चा केलीत ना की लालू प्रसाद यादव, जे 98 साली ज्या वेळेला अविश्वासाचे चर्चा सुरू असताना लालू यादवांचं एक भाषण यूट्यूबवर प्रसिद्ध आहे. ते असे लांब केस, फिर हम रेल्वे नाही देंगे. लालू LLM आहेत, उच्च विद्याभूषित आहेत, पण ते संसदेत कसे वागतात तर जसं काय मी बिहारच्या एखाद्या शेतातनं इकडे आलेलो आहे. आत्ताच चित्र बदलतंय. बिहारच्या ग्रामीण भागात रस्ते आहेत. यापुढे बिहारमध्ये जर जायचं असेल तर आपल्यासाठी वातावरण चांगलं आहे, हे यावेळेला अनेक माध्यमांनी दाखवायला सुरुवात केली. आत्ता बिहारची सामाजिक स्थिती एका लेवलला येऊन पोहोचेल आणि याच्यानंतर जी चर्चा होईल की बिहारमध्ये होय आम्ही गेलो पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, बिहारमध्ये माणूस शिकेल, धंदा करेल, पण एवढं आहे ना की संध्याकाळी 6 वाजल्यानंतर स्वतःच्या गाडीतनं जर बाहेर पडला तर त्याला कधी अपहरण होईल हे त्यालाच माहीत नव्हतं. पण गेल्या 10 वर्षात ही स्थिती बदलली आणि आता आपण बघू शकतो की बिहारमध्ये जनमानसाचं एक वेगळं वातावरण तयार